मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे अपडेट तुम्ही पाहिलं असेल. GRमध्ये सुद्धा म्हटलं आहे. GR 20 जानेवारी 2026ला तुम्ही GR पाहिलं असेल. कोणकोणत्या कॅटेगरीचा आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकाकरिता सन 2025-26 आर्थिक वर्षात मागणी व सामाजिक सुरक्षा व कल्याण समाज कल्याण अनुसूचित जमाती असं विशेष घटका योजनेसाठी अपडेट देण्यात आलं होते. यांचं या ठिकाणी जी निधी आहे ती लवकरात लवकर वितरण करण्यात यावे असं म्हटलं होतं आणि ते पैसेसुद्धा आले होते. आता भरपूर लाडकी बहीणचं पैसे बंद झाले. ज्यांचं पैसे मिळत होते त्यांचंही पैसे बंद झाले आणि ज्यांचं पैसे मिळत नव्हते त्यांचंही अजूनपर्यंत काही अपडेट आलं नाही. आता त्यांनी काय करायचं बघा, राज्य सरकारने वेळोवेळी अपडेट दिलं होतं आणि जिल्हाधिकारीला अपडेट दिलं होतं. आतासुद्धा पडताळणी करण्यासाठी देण्यात आलं होतं. जिल्हाधिकारी आहे, प्रत्येक ज्या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी आहे त्यांना नोटीस देण्यात आली होती राज्य सरकारकडून की ज्या महिलांचे पैसे बंद झाले किंवा KYC करताना भरपूर चुका केल्या आहेत, चुका केल्यानंतर त्यांचे पैसे बंद झाले आहेत, तर त्यांचे KYC आता कसं करून घ्यायचं आहे, प्रत्यक्ष त्यांचं पडताळणी कसं करायचं आहे हे नोटीस जिल्हाधिकारीला देण्यात आलं होतं. त्या ठिकाणी देण्यात आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी महिला बालविकास विभागाला नोटीस दिलं होतं आणि ते अंगणवाडीमध्ये जे सेविका आहे त्यांना हे पडताळणीसाठी हे सर्व माहिती देण्यात आलं होती. आता कोणकोणत्या ठिकाणी झालं काम, कोणत्या ठिकाणी काम झालं नाही, कारण 31 डिसेंबर 2026पर्यंत हे मुदत देण्यात आली होती आणि ज्या ताईंचं पैसे बंद झाले होते ते पैसे का बंद झाले तेही रिझन्स त्या ठिकाणी चेक करता येणार होतं आणि त्यांचं काही प्रॉब्लेम झाला असेल किंवा ते स्वतः KYC करताना काही मिस्टेक केले असेल KYC करताना आणि ते स्वतः त्यांचे पैसे बंद करून घेतले आहे. आता ते पडताळणीसाठी सेविकाला सर्व कामं दिलं होतं. आता कुठपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये कुठे काम केले गेले आहे हे आता महिला बाल विकास विभागाला त्या ठिकाणी ते पुढे फाईल सबमिट करतील तेव्हाच त्या ठिकाणी समजणार आहेत. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत आता भरपूर महिलांचे पैसे बंद झाले. कारण सपोज 50% पैसे येत होते, 50%मधून आता तर 35% महिलांना पैसे आले नाही. 15% महिलांना पैसे आले तर 35% महिलांना पैसे झाले नाहीत. तर का आले नाहीत? आता KYC सुद्धा त्या ठिकाणी सुरुवातीमध्ये KYC केले होते, त्या ठिकाणी सर्व नाही करून टाकलं, म्हणजे त्या ठिकाणी पात्र होऊन गेले होते आणि नंतर त्यांना जेव्हा वेबसाईट अपडेट करण्यात आली होती राज्य सरकारकडून आणि पुन्हा ज्यांचं KYC चुकलं असेल त्यांना करेक्शन करण्यासाठी त्यांनी पुन्हा अपडेट केली होती वेबसाईट. तर परत आता बाकी काय केलं होतं, भरपूर मुख्यमंत्री लाडकी बहिणीने असं अंदाज लावलं होतं की आमचं KYC झालं आहे, आम्ही KYC केलं आहे तर आम्हाला पुन्हा KYC करायची गरज नाही असं त्यांना वाटायला लागलं आणि त्यांना असं समजलं नाही की आम्ही मिस्टेक केलं आहे त्याच्यामुळे ते अपडेट केलं आहे. अपडेट केल्यानंतर आपल्याला ते KYC केलेलं आहे ते आपल्याला करेक्शन करायचं आहे. पण बाकीच्यांना असं वाटलं की आपण KYC करून दिलं आता परत का करायचं असं त्यांचं भ्रम राहिलं. भ्रमामध्ये त्यांचं पैसे आता बंद झाले. त्यांनाही पुन्हा अपडेट देण्यात आलं होती की तुम्ही तुमचं KYC कंप्लीट करा, पुन्हा करेक्शन करून घ्या, करेक्शन केल्यानंतर तुमचं पैसे येतील. पण करेक्शन केलं, भरपूर महिलांनी करेक्शन केलं पण त्यांचंही पैसे बंद झाले. आता का बंद झाले त्याचं रिझनही माहीत नाही आणि राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्याला नोटीस दिलं, जिल्हाधिकाऱ्यांनी महिला बालविकास विभागाला नोटीस दिला आणि ते अंगणवाडी सेविकांना काम दिलं होतं. आता ज्या ताईंचं पैसे बंद झाले आहेत तर त्यांचं आपल्याला सर्वे करायचं, त्यांची पडताळणी करायचं, का बंद झाले, काय त्यांचं काय प्रॉब्लेम आहे, KYC झालं नसेल तर KYC करायचं होतं. हे सर्व माहिती सेविकांना दिली होती. तर प्रत्येक तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओ पाहत असाल की लाडकी बहीणला म्हणजे हा प्रॉब्लेम येणार आहे, हा प्रॉब्लेम येणार आहे किंवा असं पैसे बंद होणार आहे. हे आता भरपूर असं कंटेंट किंवा व्हिडिओ बघून कन्फ्यूज होऊन जातात. आता याच्यामुळे असं झालं आहे, यूट्यूबवरती व्हिडिओ बघण्यामध्येच ते कन्फ्यूज झालं आहे. कारण सुरुवातीमध्ये KYC करून घेतले होते आणि ते यूट्यूबलाच व्हिडिओ बघायचे इथे एवढे या दिवशी पैसे येणार आहे असं फेक व्हिडिओज बघायचे. ते लाडकी बहीण फेक व्हिडिओ बघूनच आता ज्यांचे पैसे बंद राहिले ते फेक व्हिडिओ बघूनच ते कन्फ्यूज झाले. सुरुवातीमध्ये KYC केलं होतं ते त्यांना करेक्शन करता आलं नाही आणि नंतर हे पैसे बंद झाले. आता पुन्हा ते पडताळणीसाठी 31 डिसेंबर 2026पर्यंत अंगणवाडी सेविकांना देण्यात आलं होतं. ते कामसुद्धा काही महिलांनी केलं नाही, त्यांचं डॉक्युमेंट त्यांच्यापर्यंत घेऊन गेले नाही आणि
आता ती मुदतसुद्धा संपली आहे. आता पुन्हा जर पोर्टल ओपन झालं KYCसाठी तर नक्कीच मी व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला अपडेट देण्याचा प्रयत्न करेल. तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. मी कोणतीही माहिती असेल लाडकी बहीणची तर GR असेल तेव्हाच मी कंटेंट तयार करतो, व्हिडिओ तयार करतो. अदरवाईज तयार करत नाही, व्ह्यूजसाठी कधीच तयार करत नाही. ज्या महिलांना लॉस झाला आहे, ज्यांचे पैसे बंद झाले आहे, त्यांनाही व्यवस्थित अपडेट मिळत राहील. तर तुम्ही काय करायचं ताईंनो, चॅनल सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करा. पैसे लागत नाही, अजिबात नाही. सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस केल्यानंतर तुम्हाला वेळोवेळी तुम्हाला अपडेट मिळत राहील आणि पोर्टल जर चालू झालं तर सर्वात पहिल्यांदा नोटिफिकेशन तुम्हाला येणार आहेत माझं व्हिडिओचा. चला तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखी नवीन माहिती घेऊन येणार आहेत. तोपर्यंत धन्यवाद.